आजोबा तुमचं काय नाव? उत्तम तुकाराम चव्हाण. बर कसं चाललंय काय तरुण पोरं काय वेगळंच चालू आहे सगळं? काय नाही, काय होत नाही बाबा. आता तुम्ही आबासाहेब बघितलं असेल. बघितलं म्हणजे माझं आयुष्य माझ्या वडिलाचं आयुष्य या पक्षातच गेले. माझं काम करू द्या नाही तर ना करू द्या. पण मी निष्ठेच हेच आहे. पक्ष निष्ठावंत आहे. बरं. किती बी त्रास विरोधक देते ती तरी सुद्धा ही पक्ष मी सोडला नाही. पक्ष सोडणार नाही. नाही नाही सोडला. आणि माझ्या पोरासनी सुद्धा मी सांगितले बरं. ही पक्ष सोडू नका, सत्यातला आहे म्हणून. बरं. कुणाच्या बी मागे लागू नका. बर तात्पुरता आहे ती. बर हा उलट दादागिरी गुंडगिरी करते ती आमच्या, पण आम्ही त्याला बी घाबरत नाही. ती आबासाहेब होतं त्या टायमाला तसं आता बाबासाहेब सुद्धा आम्हाला सहकार्य करणार आपण आहे, त्यांना- आमच्या पोराला सुद्धा करणार आहे. त्यांना काय म्हणते तर मध्ये ती काय मॅटर झाला बाबासाहेब गुंड पाळून गुंडगिरी करायला लागले. नाही 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 ही चुकीच आहे राव. बर हा नाही नाही ही चुकीच आहे, असं कोणी बी काय बी म्हणू शकत. बरं. असं होत नाही. सौम्य मनाची व्यक्ती बाबासाहेब आहे, त्याच्यामुळं खरं ती घडलं. जरा त्यांनी किंवा त्यांच्या थोडं ही पाहिजे होतं, मग काय करते तेव्हा. बरं. पण व्यक्ती सौम्य मताची आहे, शांत स्वभावाची आहे म्हणून त्याचा फायदा घेतला असं म्हणावं लागेल. म्हणजे स्वभावाचा गैरफायदा घ्यायला लागली. मग कसं आहे, मग आता काय करावं बाबासाहेबांनी? बघ काय करावं म्हणजे हा या स्वभाव राहिला तर शेतकरी कामगार पक्ष त्यांना डवलू देत नाही, तुम्हाला सांगतो. बर हो एवढं मात्र होणार. बर 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 इथं डायरेक्ट कसला जरी कार्यकर्ता असला बर आणि त्याला जर गावात कोण जर ओळखत नसलं बर तरी अहो ते फोन उचलत नाही म्हणते तो. कोण फोन उचलत फोन नाही? उचलत नाही, वेळ देत नाही म्हणून. माझा स्वतःचा अनुभव आहे. जरी फोन नाही उचलला तर 5-10 मिनिटानं 15 मिनिटानं होणं रिटर्न येणारच फोन आणि बरं. त्याला उत्तर देणारच. बर हां साहेबांचं फोन उचलायचा ही विषय आवाडाव्या काहीतरी कलवा करायचा आणि हे करायचं या की द्या की बदनामी मुलाखत जरा. कोणाला करायचं ही काय विषय होणार नाही असं. अच्छा बर हां. बर, बर. तुमचं काय नाव दादा? अरुण नवले एकतपूर. एकतपूरचे. हा आता हे चाललंय वातावरण काय कसं आहे हो काय? वातावरण बाबासाहेबाला एक नंबर असणार आहे, बर कारण इथून पुढे हा कार्यकर्ता आहे, दोन दपटीनं काम करणारा कार्यकर्ता आहे त्या तुम्ही नाट्यावर. आता काय यश नाही की मिळालं नगर परिषद नगर परिषद वेच द्या सोडून नगर परिषदे विरोधात जाऊ नका तुम्ही, कारण नगर परिषद कारण शासनाचा जर निधी मिळवायचा असेल हा. तर सत्तेत राहणं महत्वाचं अच्छा, आहे. त्यासाठी त्यांनी केले विचारलं का? होतं लोकांना, बरं. बाबा आपल्याला सत्तेत राहून आपल्याला विकास करायचा आहे, बरं. बरोबर आहे, पण लोकांना मान्य झालं नाही ते. बरं. मग त्याच ती काय डोक्यात घेऊन चालणार नाही त्या नाट्यावर, बरं. कारण लोकांचं पक्ष प्रेम आहे शेतकरी कामगार पक्षावर. बरं आबासाहेब असताना जिल्हा परिषद पंचायत समितीला जे यश मिळालं होतं हा, हा. यश मिळेल काय? मिळणार की बरं यावेळेस डबल मिळणार. कारण कशासाठी, कारण विरोधकांनी काय केले त्यांचंच घर फोडायची सुरुवात केली, पण ती लोकांना मतदारला मान्य नाही देणार. काय हात असू शकतो का? फोडायचा डाव बी असू नाही ना शकतो का? असू द्या, त्यातून काय त्यांना साध्य होणार नाही. आज मी काय सांगतो तुम्हाला आहे काय संशय आहे काय? नाही, नाही. बाहेर नको आहे तर ताकद बिकत मिळते काय असं काय? ताकद आपल्याला उलट शेतकरी कामगार पक्षाची लोक एकजुटीने काम करणार आहेत इथून पुढे त्या नाट्यावर. बरं. हा एकजुटीने करणार. हा हा विजय खरात विजय खरात काय हा. कसं चाललंय वातावरण? एक नंबर आहे. एक नंबर आहे. हा. आपण लय टिकावा लागल्या काय नाही व्यवस्थित टीका करणार असते ती की हा? काय करायचं, त्यांना काय तोंड हात लावायचा आपण. हात लावाय नाही. हा आपण बाबासाहेब विरोधवाले गुंडगिरी असते करायला ते. असं तसं काम करत काय नाही. नाही, एक नंबर काम आहे. काम आहे ते. हा बरं, तुमच्या गावात काय 5,000 मधलं काय आलंय का काय कोटीचं काय विकास निधी आलाय काय काय? चालू आहे आता नाही 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 मागच्या आमदारांनी म्हणले 5,000 कोटी नाही रुपये नाही आणले काय सुद्धा आणलेलं नाही. आले का काय? नाही नाही अजिबात नाही, काय सुद्धा काम केलेलं नाही. फोटो छापा लागले ते अगदी असे देतात काहीतरी माणसं उठवून देते, हे दिलं ते दिलं, तर काय खरं नाही. नाही खरं. काय दादा नाव? सोमनाथ ठोंबरे, ठोंबरेवाडी. काय वातावरण कसं आहे काय? वातावरण एक नंबर आहे सध्या. बर बाबासाहेबाला जोडच नाही. बर शांत संयमी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार झाले ते सांगोल्याला सौभाग्य म्हणजे सांगोल्याचं एकदम वातावरण बदललेलं आहे. बदलले. बदलले. बर 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 भांडणं लावा लागली ते काय म्हणते ती लोक खरं आहे का? कोणाची भांडणं आहे ती? भांडणं बिणणं कोणाची काय नाही ती. बर भांडणं लावणारी टगडी जे आहेत ही टगडी घरी बसलं पाहिजे आधी. तू घरी बसली पाहिजे. हा ही टगडी घरी बसल्याची भांडण ही कोणाचं भांडण नाहीच ना. बर भांडण ही कोणाचं नाही. अच्छा बर कोणा घरात भांडणं नाही ती. अच्छा हा. प्रत्येका घरात भांडणं जायती, पण घरातल्या घरात असतं ही टगडी रस्त्यावर आणतात. बर ह्या टगड्यासनी घरी बसवल्याशिवाय बर पर्याय नाही. बर मग कसं बसवता घरी आता? काय त्यांना आता ते त्यांच्या मनानं घरी बसलं पाहिजे, तर असं काहीतरी केलं पाहिजे ना. बर हा काय करता मग आता? आता काय करायचं आहे, हाय शांत राहायचं. बाबासाहेबांचा शांत स्वभाव आहे. निवडणूक जिंकाल काय पुढं जेडपी पंचायत समितीला? जिंकणार की. बर जेवढं आबासाहेबांनी शांत तालुका ठेवला तसं बाबासाहेबांचं तालुका शांत ठेवण्याचं धोरण आहे. आणि शांत वातावरण असेल तरच
त्या सगळ्या निवडणुका आहेत ते जिंकणार. बर पण आता तरुणांचं एक वेगळ्या पद्धतीचं व्हॉट्सअपवर फिरवायचं हे ते चाललंय कुठं सगळं बदनामी. ज्याला कामं नाहीत तेच ते पुढं म्हणजे सोशल मीडियावर जास्त प्रभावी आहेत. बर हां ज्याला काय पक्षाचं घेणं देणं नाही, हां पक्षाची काय बांधिलकी नाही, ते असलं कार्य करतात. बर